नमस्कार मित्रांनो, मी उदय लनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील या जिल्ह्यात आजपासून 100% वाढणार पावसाचा जोर। मग राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आजपासून वाढणार पावसाचा जोर? काय आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, खेड्यात, वाडी वस्तीवर आजपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होणार आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी हवामान खात्याकडून। हवामान खात्याच्या मते बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आजपासून राज्यातील या जिल्ह्यात 100% वाढणार पावसाचा जोर। मग कोणत्या जिल्ह्यात आजपासून पाऊस वाढणार? काय आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर आजपासून होणार मुसळधार पाऊस? या प्रश्नाची घेऊया सविस्तर उत्तरे। बघा मित्रांनो, ओडिसाच्या पूर्व दिशेला बंगालचा जो उपसागर आहे मित्रांनो, तिथं या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि हा जो कमी दाबाचा पट्टा मित्रांनो भुवनेश्वरच्या मार्गाने भारतामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहे। भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी आहे, लक्षात घ्या। यामुळे कमी दाबाच्या पट्ट्याचं असणारं स्वरूप हे तीव्र होणार, परंतु हा पट्टा जो आहे तो मध्य भारताकडून पुढे सरकणार। पण या असणाऱ्या पार्श्वभूमीमुळे आपल्या राज्यातील काही जिल्ह्यात मात्र या ठिकाणी आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे। मग कोणते जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार? लक्षात घ्या, विदर्भातील संपूर्ण 11 जिल्हे, खास करून पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा इथं पाऊस धुवाधार कोसळणार आहे। त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पाऊस हा या ठिकाणी मध्यम ते जोरदार होणार आहे। मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या 4 जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर मध्यम ते जोरदार असणार आहे। नांदेड, त्यासोबतच आपण बघितलं बीड, लातूर, धाराशिव इथं पावसाची तीव्रता या ठिकाणी कमी असणार आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर मित्रांनो, खानदेशामध्ये इंटेन्सिटी ही तुम्हाला अधिक दिसणार आहे। धुळे, नंदुरबार आणि त्यासोबतच जळगावमध्ये पाऊस, अतिरिक्त जळगावमध्ये पाऊस जोरदार होऊ शकतो। नाशिकमध्ये पाऊस हा काही भागात हलका तर काही भागात मध्यम होणार आहे। जर त्यानंतर आपण बघितलं मित्रांनो, जर मध्य महाराष्ट्राचं इथं सांगतो तुम्हाला, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, इतर भागामध्ये पाऊस हलका ते मध्यम। सोलापूर, सांगली, अहिल्यानगर घाटमाथ्यावर त्या ठिकाणी जोरदार पाऊस, इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस। कोकणाचा विचार केला तर मित्रांनो, कोकण विभागामध्ये पावसाची तीव्रता वाढणारे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हलका ते मध्यम पाऊस, काही काही ठिकाणी जोरदार पाऊस। मुंबई शहर, मुंबई उपनगर हलका ते मध्यम पाऊस आणि ठाणे, पालघरमध्ये मित्रांनो कुठं हलका, कुठं मध्यम तर कुठं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। पण खास करून विदर्भातील 11 जिल्हे, मराठवाड्यातील 4 जिल्हे, खानदेशातील 2 जिल्हे ज्याच्यामध्ये जळगाव आणि धुळे, तर या मित्रांनो असणाऱ्या 11 4 15 2 17 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आजपासून पावसाचा जोर 100% वाढणार आहे। तर मित्रांनो, ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील या जिल्ह्यात वाढणार पावसाचा जोर। पण एक गोष्ट लक्षात ठेवा
की हा जो पाऊस आहे आता महाग झाला नाही 1-2 सप्टेंबरला अतिवृष्टीसारखा तेवढा पाऊस दमदार असणार नाही. पावसामुळे आपली तहान भागणार, शेतामध्ये पाण्याची पातळी वाढणार, पण नुकसान अजिबात होणार नाही. लक्षात घ्या, घाबरू नका. पण एकच विनंती आपल्याला करतो, हा पाऊस आहे मेघगर्जनेसह होणारा, म्हणून विजा कोसळणार. अशा परिस्थितीत झाडाखाली थांबायचं नाही, मोबाईल स्विच ऑफ करून टाकायचा. दामिनी नावाची ॲप डाउनलोड करायची जी पुढच्या 15 मिनिटात कुठं वीज पडणार याबद्दल अधिक माहिती देत असते. नदी नाले ओढे क्रॉस करत असताना लक्षात ठेवा की पाऊस कुठंही अति जोरदार व्हायला लागलाय, म्हणून नदी नाल्यांना अचानक पाणी यायले. त्याच्यामुळं मला काय म्हणायचं लक्षात आलं ना, की आपल्या जीवितहानीचं या ठिकाणी संरक्षण करणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून कामं करू नका, एवढंच तुम्हाला सांगायचंय. कारण जीव लाख मोलाचा आहे, तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी, एवढंच लक्षात ठेवा. तर मित्रांनो, उभ्या जगाच्या पोशिंद्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहील. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.